28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. महेश सूर्यवंशी, आत्ता विद्यमान कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे. सन 1984 सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला आहे. सन 1996 सुवर्णयुग तरुण मंडळ कार्यकारिणीवर त्यांची निवड झालेली आहे. 2020 मध्ये हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशन पुणे शहराच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. मग 1968 साली एक संकल्पना आली की लोक येत आहेत, आपण उत्सव करतोय, आपण केळीची खुंट लावतोय किंवा फुलांची सजावट करतोय, का नाही आपण आपल्या ह्या देशातल्या संस्कृतीची ओळख इथल्या लोकांना करून द्यावी. म्हणून सजावटीची संकल्पना आली. ह्या देशातल्या विविध मंदिरांच्या रिप्लिका, प्रतिकृती ह्या आपण देखाव्याच्या स्वरूपात मांडल्या पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेला विचार आला त्यावेळेला तो विचार सगळ्यांनी उचलून धरला. कारण आपल्या देशातल्या संस्कृतीची ओळख इथल्या स्थानिक माणसाला व्हावी, कारण तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. आणि याच्यातनं राष्ट्रीय एकात्मतेची भावना ही जोपासली जावी, वाढीला लागावी, हा त्यामागचा उद्देश होता. मग देशातल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृती त्या आपण बनवायला लागलो. त्याची विद्युत रोषणाई हे मुख्य आकर्षणाचा विषय ठरलं. आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा प्रवास एक अतिशय वेगळ्या मार्गाने सुरू झाला. कारण जगभरातले लोक हे हळूहळू बाप्पांच्या दर्शनाला उत्साहात गर्दी करायला लागले. मला आठवतंय त्यावेळेला फक्त दूरदर्शन होतं आणि दूरदर्शनचा प्रतिनिधी 10 दिवसातनं एकदा त्या गणपती बाप्पाचं ते शूट करायला यायचा. आणि नारळाच्या राशी दोन्ही बाजूला लागलेल्या असायच्या. आणि ते नंतर उत्सव झाल्यानंतर एक 4-5 दिवसांनी एक वार ठरलेला असायचा. त्यावेळेला ते छोटीशी झलक बातम्यांमधनं दाखवायचे. खूप लोकांना ते अप्रूप असायचं. ह्या गणपती बाप्पाला जे मागाल, श्रद्धेने मागाल ते मिळतं अशी लोकांची भावना आहे. परंतु त्या भावनेचा बाजार कधी आमच्या विश्वस्तांनी केला नाही. कारण आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या बोर्डवर कधी अध्यक्ष हा असा आहे असं लिहिण्याची पद्धत नाही आहे सर. कारण तात्यांनी तसे संस्कार दिले. आम्ही फक्त ट्रस्टचं नाव लिहितो. कारण गणपती बाप्पाला लोक श्रद्धेने येतात आणि त्या दानपेटीमध्ये जो निधी अर्पण करतात त्या निधीचा विनियोग समाजातल्या या उपेक्षित घटकांकरता करण्याचा पायंडा हा त्या लोकांनी सुरू केला. पहिलं मंदिर नव्हतं. शुक्रवार पेठेतल्या डॉक्टर परांजपेंच्या वाड्यामध्ये ह्या तिन्ही मूर्त्या ठेवल्या जायच्या. परंतु 84 साली मंदिराला जागा मिळाली. महानगरपालिकेने ती जागा दिली आणि तिथनं मंदिर सुरू झालं. पण मंदिर सुरू झालं, लोक सुरू झाली, नित्योपचार सुरू झाले, पैशाचा ओघ वाढायला लागला. आता ह्या पैशाचं करायचं काय याकरता विचारविनिमय सुरू झाला. आणि मग मंदिर झाल्यानंतर पहिला जो प्रोजेक्ट दगडूशेठनी जो केला तो कोंडव्याला देवदासींच्या मुलांचं हॉस्टेल आम्ही केलं. त्याच्या मागची देखील भूमिका फार उदात्त होती. कारण दगडूशेठला वर्गणी प्रत्यक्ष ज्यावेळेला उत्सवात जे आणून द्यायचे त्याच्यामध्ये रेड लाईट एरियातल्या भगिनींची संख्या खूप जास्त होती. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांचं हॉस्टेल करण्याचा संकल्प दगडूशेठनी केला आणि कोंडव्याला ते हॉस्टेल केलं. आज देखील ते हॉस्टेल सुरू आहे. आजपर्यंत 2000 विद्यार्थ्यांना, त्यांच्या मुलांना स्वतःच्या पायावर ट्रस्टच्या वतीने आपण उभं केलेलं आहे आणि मुख्य प्रवाहामध्ये आणलेलं आहे. त्याच्यामधला एक मुलाचं उदाहरण देतो. एक सुनील शेरेकर नावाचा सर एक विद्यार्थी आहे त्या केंद्रातला. आज तो हिंजवडी मॅरियट हॉटेलमध्ये प्रमुख शेफ आहे. म्हणजे ज्यांना कोणी निमंत्रण पत्रिका सुद्धा समाज देत नव्हता आज ते ताठ मानेने समाजामध्ये उभे आहेत. अशा पद्धतीने ह्या सामाजिक कार्याचा श्री गणेशा झाला. आणि ट्रस्टची एक टॅगलाईन ठरली, वाटचाल देव मंदिराबरोबर मानव सेवेच्या महामंदिराकडे. आणि मानव सेवेच्या महामंदिराकडचं ही पहिली पायरी ठरली. त्याच्या अगोदर छोट्या गोष्टी होत होत्या. वीडभट्टी कामगारांना घरकुल बांधण्याची योजना सिंहगड रस्त्यावर दगडूशेठनी केली. कारण त्यांच्याकडे ते लोकांचे इमले बांधत होते परंतु स्वतःला राहण्यासाठी त्यांना घरं नव्हती. आणि त्यांनी प्रस्ताव दिला की आम्हाला घरं बांधून द्या. त्यावेळेला आमच्या लोकांनी सांगितलं की नुसतीच घरं बांधून दिली तर यांना कदाचित त्याची किंमत कळणार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही श्रमजीवी आहात, तुम्ही श्रम तुमचे, बाकीचं सगळं जे साहित्य लागतं ते दगडूशेठ देईल. आणि त्या पद्धतीने वीडभट्टी कामगारांसाठी एक घरकुल त्या ठिकाणी उभं राहिलं सिंहगड रस्त्याला. आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या ह्या 30 वर्ष झाली, पुढच्या पिढ्या ह्या उच्च शिक्षित होऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. म्हणजे जो उद्देश ठेवला गेला तो साध्य झाला. त्याचप्रमाणे आत्ताच्या वाटचाली ट्रस्टच्या की जे देवाला सोनं अर्पण केलं जातं, चांदी अर्पण केली जाते भक्तांकडनं, त्याचा आम्ही लिलाव करत नाही. कारण ती एक भावनेने दिलेली गोष्ट आहे की देवाच्या चरणी ती दिलेली आहे. तर मग आम्ही त्याचा लिलाव करत नाही. चांदी जर आपण बघाल तर मंदिर आतनं पूर्ण चांदीचं आहे.
आणि जे सोन्याचं बघाल तर देवाला अलंकारांचे 4 ते 5 सेट वेगवेगळे केलेले आहेत, कारण ती जी भावना आहे भक्ताची ती आपण जपली पाहिजे. त्याचे पैशात रूपांतर आम्ही करत नाही. परंतु आज पुणे शहरामध्ये आपला कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य नाही असं क्षेत्र आत्ता शिल्लक नाही आहे. पुण्यामधल्या आपल्याला माहिती आहे ससून हॉस्पिटल आहे. या ससून हॉस्पिटल जे सरकारी रुग्णालय त्या ठिकाणी 2013ला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तत्कालीन डीन डॉक्टर अजय चंदनवाला यांनी आम्हाला एक पिठाच्या गिरणीची मागणी केली. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आपण आपलं किचन बघूयात. मग किचनमध्ये गेल्यानंतर अतिशय ते जुनाट किचन, त्याच्यामध्ये त्या थाळ्या आणि ब्रेड दिला जायचा रोज. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुमचं किचन रिन्यू करून देतो दगडूशेठकडनं, आणि 1.5 कोटी खर्च करून आपण किचन हायटेक करून दिलं सर. आणि तिथल्या सगळ्या लोकांसाठी जो रोजचा भोजनाचा जो कार्यक्रम आहे तो दगडूशेठ करतोय 2013 सालापासून. ॲज पर डायटिशियन त्यांच्या रोज 3000 लोकांना आपण जेवण देतो ससून हॉस्पिटलमधल्या. तो कुठल्याही जातीचा असू धर्माचा असू, बाप्पांचा प्रसाद हा त्याच्या मुखी लागतोय. त्याच्यामुळे तिथे अनेक सुधारणा झाल्या. आपण 5 प्रेग्नंट महिलांचे वॉर्ड देखील त्यांना रिन्यू करून दिले. जे 10,000 स्क्वेअर फूटचा एक वॉर्ड होता, एका वॉर्डला जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च आला. परंतु आत्ता जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या महिलेची भावना अशी आहे की एखाद्या राजवाड्यामध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला, इतक्या सुंदर प्रकारे तो वॉर्ड आपण डिझाईन करून दिलेला आहे. सगळ्या त्याच्यामध्ये सोयीसुविधा करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जे ससून हॉस्पिटलमध्ये 5 जिल्ह्यातले रुग्ण येतात, त्यांच्या नातेवाईकांना बसायला सुद्धा तिथं जागा नाही आहे. आपण त्यांना एक विश्रांती गृह 100 लोकांसाठीची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे ज्या गरोदर महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांना जे काही आहार लागतो तो आहाराची देखील आपण व्यवस्था केली. अशा प्रकारे आज ससून हॉस्पिटलमध्ये वर्षाला 11 लाख भोजन थाळी आपण या रुग्णांसाठी देतोय, ज्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा संबंध नाही. बाप्पांचा प्रसाद म्हणून तो देतोय. आणि खूप मोठी दुवा त्याच्यामुळे मिळली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची सेवा ही आता करायला सामाजिक संस्था पुढे येत आहेत. ससून हॉस्पिटलला देणगी स्वीकारायची व्यवस्था नव्हती. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ATG साठी अप्लाय केला, त्यांनी केला सर. त्याच्यामुळे अनेक कॉर्पोरेट देखील त्या ठिकाणी गेले आणि ससूनचा आज जो चेहरा मोहरा बदललेला दिसतोय, कुठेतरी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा त्यामध्ये खारीचा वाटा आहे. त्यानंतर आमच्या आत्ता 11 रुग्णवाहिका आहेत सर, आणि 11 रुग्णवाहिका या विनामूल्य आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसाठी कुठलाही त्याला चार्ज नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जर हवे असेल तर डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत, कारण मानव सेवेची ही कार्य आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही 2010 साली जय गणेश ज्ञानवर्धन अभियान सुरू केलं, कारण त्यावेळेला विद्यार्थी आत्महत्या हा विषय महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत होत्या. त्या विषयाचा आम्ही सखोल अभ्यास केला. हे का घडतंय? कारण ह्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आम्हाला प्रकर्षाने जाणवले की पालक जॉबला आहेत, त्यामुळं मुलाची आबाळ होते, तो पाळणा घरात आहे. म्हणजे आजी आणि आजोबा आहेत, परंतु प्रत्येकाची परिस्थिती नसते त्या मुलाला सांभाळायची. आणि त्यामुळे कुठेतरी संस्कार आणि मूल्य हे हरवलं जाते. त्या दृष्टिकोनातून ती योजना तयार केली. पुण्यातल्या 55 शाळांमधले 550 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व ट्रस्टनी स्वीकारलंय. जिथपर्यंत त्यांची शिकण्याची इच्छा आहे तिथपर्यंत याची निवड प्रिन्सिपल करून देतात. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे परंतु अभ्यासामध्ये ज्याला गती आहे असे विद्यार्थी निवड करून दिले जातात, आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही ट्रस्टच्या वतीने आम्ही केलेली आहे. दर रविवारी त्याला मूल्य शिक्षण द्यावं म्हणून संस्कार वर्गाचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 32 प्रशिक्षक आहेत. त्यानंतर काउन्सिलिंग सेक्शन आहे, कारण ह्या विद्यार्थी 90% हे स्लम एरियातले आहेत. तिथं त्यांची जी परिस्थिती असते, आईवडिलांचं भांडण, व्यसनाधीनता, मारामारी, ह्याच्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे काउन्सलर्स नेमलेले आहेत, ते देखील त्यांची खूप काळजी घेतात. आणि कधी हात वर न करणारा विद्यार्थी वर्गामध्ये आज अतिशय कॉन्फिडंटली तो मुलगा वर्गामध्ये वागतो. त्याच्या बिहेवियरमध्ये चेंज झालेला आहे, आणि एक चांगला नागरिक घडावा हा त्यामागचा आपला उद्देश आहे.